मी काही फार तुमचा जीव घेणार नाही, पण शिर्डीमध्येच मला पत्रकारांच्या या पहिल्याही कार्यक्रमाला निमंत्रित केलं होतं. याही कार्यक्रमाला यायला मिळालं हे खऱ्या अर्थानं माझं भाग्य आहे. वृक्ष नाही, वेल नाही, रोप नाही, कोंब नाही. वृक्ष नाही, वेल नाही, रोप नाही, कोंब नाही. पावसाळे संपल्यानं पावसाचा थेंब नाही. हे कसे मुरदार पक्षी, ही कशी लाचार ढुंगी. रान सारे पेटले पण एक साधी बोंब नाही. रान सारे पेटले पण एक साधी बोंब नाही. या ओळींचा अर्थ असा आहे की एवढा अन्याय अत्याचार होतोय, कष्ट करणाऱ्या माणसावर अत्याचार होतोय, अन्याय होतोय, श्रमिकांना त्यांचा हक्क मिळत नाही, कष्ट करणाऱ्या त्यांचा हक्क मिळत नाही, आणि सगळीकडे हाहाकार माजलेला असताना, राक्षसी प्रवृत्तीचे लोक अन्याय करत असताना आपण एकही बोंब मारत नाही. ही खऱ्या अर्थानं आजच्या या काळातली फार मोठी खंत आहे, असं म्हटलं तरी काही वापर ठरणार नाही. मी शेतकरी चळवळ गेल्या 21-22 वर्षापासून काम करतो. मी पूर्णवेळ कार्यकर्ता आहे. आता एक काका मला भेटले इथे, म्हणले तुम्हाला मी काहीतरी बघितल्यासारखं वाटतं. मी म्हटलं मी महाराष्ट्रावर फिरत असतो, कुठेतरी बघितलं असेल. काकाचं काय नाव? लांबकडे मामा. म्हटलं बघितलं असेल, मी फिरत असतो, चळवळी करतो, आंदोलन करतो. त्यांनी सांगितलं नाही, एक 20-25 वर्षापूर्वी तुम्ही भास्करराव काळेंच्या घरी मला एकदा भेटले होते. तेव्हा तुम्ही तुमच्या त्याच्यावर मिशी नव्हती, दाढी नव्हती, पण चेहरा तसाच आहे. तर म्हटलं हो, मी स्वर्गीय शरद जोशींच्या चळवळीमध्ये गेल्या 20-22 वर्षापूर्वी काम करत होतो. तेव्हा मी भास्करराव काळेंच्या घरी कोपरगावला सातत्यानं माझं येणं होत होतं या भागामध्ये. म्हणजे फोटोवर मिशी नव्हती तेव्हापासून मी चळवळीमध्ये फिरतोय. आणि चळवळीत काम करणारा कार्यकर्ता आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करणारा पत्रकार हा सारखा असतो. पत्रकारितेत येणं हे काही अजिबात पैशासाठी नाही. तुम्ही पत्रकारितेत आले म्हणजे तुम्हाला काही खूप पैसा मिळवायचा आहे, तुम्हाला अजून काही वेगळी संपत्ती मिळवायची, याच्यासाठी तुम्ही पत्रकारितेत आलेले नाही. लक्षात घ्या, मी चळवळीत आलो तर मला तुम्ही निमंत्रण दिलं नव्हतं की तू चळवळीत ये, शेतकऱ्याचं भलं कर. तुम्हाला कोणी निमंत्रण दिलं नव्हतं की तुम्ही पत्रकारितेत या, लोकांचं भलं करा. पण आमच्या विदर्भाच्या भाषेत माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला याची खास आहे. विदर्भातल्या भाषेत सांगायचं झालं तर याचा मला खंड आहे. हे काम करण्यामागे आत्मिक आनंद आम्हाला मिळतो, म्हणून आम्ही चळवळीत काम करतो. तसंच तुम्ही पत्रकारिता करताना सुद्धा तुम्ही तुमच्या आत्मिक आनंदासाठी आणि 4 लोकांचं भलं व्हावं या उद्देशाला तुम्ही पत्रकारितेत आलेले आहात, असं माझं स्पष्ट मत आहे. कारण पत्रकारांशी मला फार जवळून संबंध आहे. आणि माझ्यावर माझे राजकीय विरोधक नेहमी आरोप करतात, दिवे मॅडम, की रविकांत तुपकर हे पत्रकारांचं प्रॉडक्ट आहे. तर मी म्हणतो हो, मी पत्रकारांचं प्रॉडक्ट आहे, मला पत्रकारांनी उभं केलंय. ही गोष्ट सकारात्मकच आहे. ज्या कार्यकर्त्याच्या पाठीशी कोणी गॉडफादर नाही, ज्याच्याकडे पक्ष नाही, ज्याच्याकडे पैसा नाही, संपत्ती नाही, अशा कार्यकर्त्याला पत्रकारिता उभं करू शकते आणि या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा नेता करू शकते. हे फक्त पत्रकारिताच करू शकते, हे सांगताना मला अभिमान आहे. त्याच आहे, ही तर अभिमानाची गोष्ट. मी यावर्षी लोकसभेला बुलढाण्यातून अपक्ष निवडणुकीच्या मैदानात उभा होतो. माझ्याकडे पक्ष नव्हता, माझ्याकडे कोणी गॉडफादर नव्हता, पैसे नव्हते. पण मी लोकांना सांगितलं की तुमची इच्छा आहे ना, मी निवडणुकीत उतरावं, उभं राहावं, निवडून यावं. माझ्याकडे पैसे नाहीये, माझ्याकडे गॉडफादर नाही, माझ्याकडे संपत्ती नाही, माझ्याकडे काहीच नाही. मी फाटका कार्यकर्ता आहे. मी तुमच्यासाठी वेळ दिला, माझ्या आयुष्याचा 20 वर्ष समर्पित भावनेनं इमानदारीने काम केलंय, प्रामाणिकपणे काम केलंय. मी तुम्हाला वेळ देऊ शकतो, वेळेप्रसंगी तुमच्यासाठी केसेस घेऊ शकतो, तुरुंगात जाऊ शकतो, अर्ध्या रात्री 12 वाजता तुमच्यासाठी धावून येऊ शकतो. बुलढाण्यातल्या पत्रकारांनी सुद्धा मला भरभरून
आणि बुलढाण्याच्या लोकसभेमध्ये तब्बल मला 2.5 लाख लोक मतदान बुलढाण्यातल्या जनतेने लोकसभेला अपक्ष उमेदवार म्हणून दिले. म्हणजे आमची तिरंगी फाईट झाली. महायुती, महाविकास आघाडी आणि मी अशी तिरंगी आमची फाईट झाली. निवडून येणाऱ्या उमेदवाराला 3.5 लाख पण मतं मिळाले नाही. म्हणजे आमच्या मतांमध्ये फार काही अंतर नाही. अगदी टफ फाईट आमची झाली. बुलढाण्यातून 4 विधानसभा मतदारसंघामध्ये मला लीड मिळाला. महायुती आणि महाविकास आघाडीपेक्षा 2च विधानसभेत खामगाव, जळगाव, जामोदला मी हरलो नाही. तर महाराष्ट्रातला अपक्ष म्हणून शेतकऱ्यांच्या चळवळीतला लोकांच्या वर्गणीतून निवडून येणारा मी या मागच्या पंचवर्षाचा पहिला खासदार ठरू शकलो असतो. पण दुर्दैव आमचं की आमचा नशिबात नसेल मला किंवा कुठं कमी पडलं असेल. पण मी त्या पराभवाला पराभव याच्यासाठी मानत नाही की शेतकऱ्यांचं आणि तरुणांचं एक मजबूत संघटन उभं करण्याचं काम आम्ही करून दाखवलं. अनेक लोक म्हणायचे की कुत्र्याची शेपूट कधी सरळ होत नाही अशी एक आपल्या मराठीमध्ये म्हण आहे की कुत्र्याची शेपूट एक वेळ वाकडी झालेली सरळ होईल पण शेतकऱ्याची मजबूत संघटना होणार नाही. एक वेळ कुत्र्याची वाकडी झालेली शेपूट सरळ होणार नाही पण आम्ही बांधलेली बुलढाणा आणि त्या परिसरात शेतकऱ्यांची संघटना कदापि मोडणार नाही. इतक्या निर्धाराने शेतकऱ्यांची एकजूट आम्ही त्या भागामध्ये केली आहे. तशा तुमच्या पत्रकारांची पण संघटना होणं काही साधं सोपं काम आहे. आमचं तरी बरं आहे, तुमचं काही कठीण नाही कारण तुमच्या सगळे हुशार आहे आणि प्रश्नांची सरबत्ती करणारे लोक आहेत. प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करणारे लोक आहेत. प्रत्येक गोष्ट खालून वरतून चारदा बघणारे तुम्ही लोक आहेत. तुमची संघटना होणं तसं अर्थानं जरा कठीण आहे. पण ही किमया संदीप काळेंनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून करून दाखवली. संदीप काळे या माणसामध्ये काय जादू आहे मला काही कळत नाही. आता कुठल्याही संघटनेचा कार्यक्रम असता तर संस्थापक अध्यक्षानं खुर्ची सोडली असते. हा माणूस कधी खुर्चीवर बसत नाही. सातत्यानं सगळ्या ठिकाणी फिरत असतात. आता दिल्लीला 27 राज्यातल्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या पदाधिकाऱ्यांच्या 2 दिवसाची कार्यशाळा झाली. 27 राज्य, इतर देशांमध्ये सुद्धा ही संघटना काम करते. हे कसं काय दिवा मॅडम तुम्ही आणि संदीप सर करता हे अजून आम्हालाही याचं थोडं काही उलगडलेलं नाहीये. पण संदीप काळे या माणसामध्ये एक वेगळी शक्ती आहे, वेगळी जादू आहे. दैवी शक्ती असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण एवढ्या सगळ्या पत्रकारांचं संघटन करणं, हे कार्यक्रम घेणं, याला खर्च लागतो, याला पैसा लागतो, हे सगळं होईल हो. पण तुम्हाला एका ठिकाणी 2 दिवस बसवणं काय साधं सोपं काम आहे का? तुम्ही आम्हाला बसू शकता तर तुम्हाला कोणी बसू शकत ना. पण ही किमया व्हॉइस ऑफ मीडियामध्ये झालेली लक्षात ठेवा. मागच्या वेळी शिर्डीचं अधिवेशन झालं तर 3000 पत्रकार या शिर्डीच्या अधिवेशनाला होते. एक किंवा 2 दिवस, 2 दिवस. आणि आजही, आज आणि उद्या हे 2 दिवस तुमचं शिबिर आहे, कार्यशाळा आहे. ही मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. हे सकारात्मक पाऊल आहे पत्रकारितेच्या दृष्टीने. आता पत्रकारांकडून आम्हाला काय अपेक्षा आहे? पत्रकारांमध्ये क्रांतिकारक येत असतो, लक्षात ठेवा. मायच्या इमानदारीला सांगतो, तुम्ही जर भगतसिंगाच्या काळात असेल तर भगतसिंगाच्या बरोबरच राहिले असते. कारण तुमचं पिंड भांडणं, अन्यायाच्या विरोधात लढणं, विद्रोही पिंड हा पत्रकारांचा आणि चळवळीतल्या कार्यकर्त्यांचा असतो. मला माहित आहे ना की कुणाच्या बाजूला कोणी नसलं तर पत्रकार मात्र त्या सामान्य माणसाच्या बाजूला उभा राहतो. आणि आजही या देशामध्ये एकदा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की आमचा आता कोणत्याही व्यवस्थेवर विश्वास नाही, देशात अराजकता माजलेली आहे, फक्त लोकशाहीच्या 4थ्या स्तंभावर आमचा विश्वास आहे. आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी हे सांगितलं, लक्षात घ्या. म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेचा विश्वास हा पत्रकारितेवर आहे, सामान्य माणसाचा विश्वास हा पत्रकारितेवर आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. राजकारणी आता सगळ्या क्षेत्रात कमी जास्त चांगले वाईट लोक असतात तर तुमच्या क्षेत्रात चांगले वाईट लोक आहेतच. मी आता उभी राजकारणात म्हणून सगळंच काही बरोबर बोलणार नाही, तसं आमच्याही क्षेत्रामध्ये आहेतच. कोणत्याही सामान्य माणसाला वाटत नाही की आपलं पोरगं राजकारणात टाकावं. फक्त आमदार खासदारालाच वाटतं की आपलं पोरगं राजकारणात गेलं पाहिजे. कारण हे क्षेत्र एवढं खराब आहे असं लोक म्हणतात.
माझ्या ऐवजी मला सांगायचं की काही कर तू राजकारणात जाऊ नको. मी म्हटलं मी काही करीन, मी तुम्हाला यशस्वी होऊन दाखवीन, मी तुमची मान खाली लावू देणार नाही. आणि ते गेल्या 22 वर्षात मी सातत्यानं करतो आहे. माझ्या आईवडिलांनाच नाही तर माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक घटकाला, माझ्या मित्रांना अभिमान वाटेल असं काम करण्याचा मी प्रयत्न करतोय. पत्रकारितेचे कसं आहे, पत्रकारितेमध्ये काम करणं हे काही साधं सोपं काम नाहीये. चळवळीतला कार्यकर्ता जसा चळवळीत काम करून करून एक वेळ थकतो आणि मग तो ऍडजस्टमेंट करायला लागतो, मग तो आर्थिक ऍडजस्टमेंट करतो स्वतःचं अस्तित्व जिवंत ठेवण्यासाठी. पण त्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याच्या पाठीशी जर समाज उभा राहिला तर त्या कार्यकर्त्याला अशा तडजोडी कराव्या लागत नाही. पत्रकारांचंही तसंच आहे. पत्रकारांना जपायची जबाबदारी समाजाने घेतली, पत्रकारांना ताकद द्यायचं काम समाजाने केलं तर कोणत्याही पत्रकाराला जाहिरातीसाठी किंवा वेगळ्या पॅकेजसाठी कोणत्याही नेत्यासमोर हात बसण्याची वेळ येणार नाही. तुम्हाला जपणं ही आमची जबाबदारी आहे. समाजातल्या लोकांनी पत्रकारांना जपलं पाहिजे आणि पत्रकारांनी काही सत्व जपले पाहिजे. आता मी लोकसभेला उभा होतो अपक्ष, मी एकाही पेपरचं पॅकेज केलं नाही, मी कोणाला 1 रुपया दिला नाही. आणि आजही आमचे मस्के साहेब जर असले त्यांना तुम्ही विचारा, मी 22 वर्षात एकाही पेपरला जाहिरात दिली नाही. मग तुम्ही म्हणता हा आपल्या काही कामाचा नाही. पण मी असं आहे ना असंच आहे. मी सांगितलं जन्माला आलो त्यावेळी माझे हात स्वच्छ होते, म्हणता नाही मला माझे हात स्वच्छ घेऊन जायचे. भ्रष्टाचार न करता, चुकीच्या मार्गाने पैसे न कमवता, न खोटं बोलता, न खोट्या आश्वासनं देता, कुणाची लाचारी न करता सुद्धा तुम्हाला राजकारणामध्ये आणि चळवळीमध्ये यश मिळू शकतं हे मला या महाराष्ट्रातल्या तरुण पोरांना दाखवून द्यायचं आणि ते काम मी करतो. मला सांगा, तुम्ही कोणत्याही नेत्याची बातमी, सगळेच नाही पण बरेच पत्रकार जाहिरातीशिवाय बातमी छापत नाही. मी एकमेव माणूस असा आहे बुलढाण्यातला की मला जेवण पत्रकार देतात. मला 3 वर्षापूर्वी म्हणजे 2.5-3 वर्षापूर्वी बुलढाण्याच्या पत्रकारांनी पुढाकार घेऊन, साहित्यिक विचारवंत आणि शहरातल्या लोकांनी सगळ्यांनी पुढाकार घेऊन, पत्रकारांचा पुढाकार होता. त्यांनी मला 32 लाखाची इनोव्हा गाडी लोक वर्गणीतून भेट दिली. माझा कृतज्ञता सोहळा बुलढाण्याच्या पत्रकारांनी घेतला. 20 वर्ष चळवळीला पूर्ण झाली प्रामाणिकपणे म्हणून. त्या कार्यक्रमाला पाहुणे कोण होते? कवी विठ्ठल वहार, पोपटराव पवार, आपले संदीप काळे सर, ओमप्रकाश शेटे, सत्यपाल महाराज, तुकडोजी महाराजांचा, गाडगेबाबांचा विचार सातत्यानं करण्याचं काम प्रामाणिकपणे इमानदारीने करतात. खरे पद्मश्री पुरस्काराचे हकदार ते पण देत नाही त्यांना. ते सत्यपाल महाराज, राधेश्याम टाटे या लोकांच्या उपस्थितीमध्ये अतिशय देखणा सोहळा 5,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये बुलढाण्यात मला गाडी दिली. एवढंच नाही तर चिखलीच्या आमच्या काही पत्रकार मित्रांनी, त्यांच्या मित्रमंडळांनी पुढाकार घेऊन मला 5 लाख रुपये डिझेलला दिले. आता या गोष्टीवर तुमचा अजिबात विश्वास बसणार नाही, पण मी गेल्यावर कदाचित संदीप काळे सर तुम्हाला हे सांगतील हे खरं आहे. एका बाजूला लोक पैशाच्या मागे जात आहेत आणि दुसऱ्या बाजूला पत्रकार एखाद्या चांगल्या कार्यकर्त्याला सांभाळण्याचं काम करतायत. ही घटना पण अधोरेखित करण्यासाठी मला आयुष्यात कधी कुठे शेणात हात घालावाचे वाटले नाही, घाणीत हात घालावाचे वाटले नाही, वेगळ्या मार्गाने पैसा कमावाचा वाटला नाही. आता या हॉलमध्ये जर का आपण अंधार केला आणि कुणाच्या तरी हातात बंदी दिली तर सगळे लोक बंदीच्या दिशेनं पाहतील. तशा पद्धतीनं या राज्यामध्ये, या देशामध्ये वातावरण भ्रष्टाचारमय आहे, अन्याय करणार आहे. प्रत्येकाला वाटतं आमच्यावर अन्याय होता अशी भावना आहे. अशा परिस्थितीमध्ये इमानदारीचा दिवा घेऊन आपल्याला व्हॉइस ऑफ मीडियाच्या लोकांना निघायचं आहे आणि तो दिवा घेऊन आपण निघालेलो आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संदीप काळे सरांचं मला कौतुक वाटतं की नोकरीचं सगळेच करतात हो. लग्न करायचे, पोरं पैदा करायचे, बाल्याची माय बाली लाभागाची खोली घेते, तो सब लोक करते. पण आपलं आयुष्य हे हजारो लाखोंचे संसार उभं करणारं झालं पाहिजे. पुढच्या पिढ्यांसाठी आपलं जगणं आदर्शवत ठरलं पाहिजे. हे शाश्वत काम संदीप काळे सरांनी हाती घेतलेलं आहे. माणसाच्या मृत्यूनंतर आपण हॉलमध्ये अनेक श्रद्धांजल्या देतो, भाषणे करतो, मोठमोठे शोकसभा घेतो. पण मला असं वाटतं त्या शोकसभा औपचारिक असतात. एखाद्या माणसाचा मृत्यू झाल्यावर त्याची पहिली बातमी जेव्हा आपल्या कानावर येते आणि आपली पहिली प्रतिक्रिया जी उमटते ती खरी श्रद्धांजली असते. लक्षात घ्या, हे आपण जे बोलतो सभागृहात भाषण दुसरं ते औपचारिक. अमुक माणूस गेला, अरे वाईट झालं,
आमच्या घरी चूल पेटली नाही. समजून घ्या, याला इमानदारीने पत्रकारिता केलेली आहे, याला इमानदारीने समाजामध्ये काम केलं. अमुक अमुक माणूस गेला, उशिरा गेला, लवकर जायला पाहिजे. समजून घ्या, याने फक्त बोटं घालायचं काढा करण्याचं काम केलं. माणसाचं जगणं असं असलं पाहिजे की पुढच्या 4 पिढ्यांसाठी आपल्या नातवाने आणि पंतूला असं कॉर्नर टाईप करून शाळेत सांगावं वाटलं पाहिजे ना की आमचे आजोबा असे होते. आता उद्या व्हॉइस ऑफ मीडियाचा इतिहास तुमच्या पिढीचा लिहिला गेला, शाळेत शिकवला जाईल. सांगताय कोणत्या पुस्तकात कोणता इतिहास कधी एमपीएससी प्रश्न येतात. आमच्या शेतकरी चळवळीच्या स्वर्गीय शरद जोशींवरचे अनेक प्रश्न एमपीएससीच्या परीक्षेत आलेले आहेत. आता व्हॉइस ऑफ मीडियाचा इतिहास जर का पुढच्या किंवा पुढच्या पिढीला शिकवला आणि ते पोरग दुपारच्या सुट्टीत घरी आलं, ते पत्रकाराचं पोरग असलं तर ते विचारत आजोबा जेव्हा देशाची लोकशाही धोक्यात होती आणि पत्रकारांचा आवाज बुलंद करण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया नावाची एक संघटना पुढे आली होती संदीप काळे साहेबांच्या माध्यमातून, तेव्हा आजोबा तुम्ही कुठे होते? मी काय बाबा त्या पत्रकारांच्या संघटनेच्या भानगडीत पडलो नाही, मी कुठे गेलो नाही, कोणत्या आंदोलनाला गेलो नाही, कुठे आवाज उठवला नाही. हे पोरगे तुम्हाला चांगलं म्हणणार, पण तुम्ही जर का या पत्रकारांच्या लढाईमध्ये सहभागी असला तर तुम्ही त्या नातवाला पंतूला सांगू शकाल की त्या पुस्तकात 80 नंबरच्या पानावर माझं नाव लिहिले, वाचून घे. तुझा आजोबा, तुझा बाप त्या व्हॉइस ऑफ मीडियाच्या पत्रकारांच्या लढाईमध्ये अग्रक्रमाने लढत होता, क्रांतिकारक म्हणून त्या लढाईमध्ये माझं नाव लिहिलं. त्या पोराची कदर काहीच नाही. अशा पद्धतीचं आपलं जगणं असलं पाहिजे. आमच्यासारख्या चळवळीच्या कार्यकर्त्यांना अपेक्षा काय असतात? पत्रकारांना आम्हाला अपेक्षा काय आहे? आम्ही इमानदारीनं जर काम करत असू तर आमच्या पाठीशी तुम्ही इमानदारीने राहिलं पाहिजे. सगळेच राहत असतात असं नाही, पण बऱ्यापैकी माध्यमं आपल्यासोबत राहतात. आज सामान्य माणसाच्या बाजूला कुणीच नाही. एखादं प्रकरण मीडियाने उचलून धरलं, समजा हगवणे प्रकरण उचलून धरलं तर समजा हगवणे कुटुंबाला पोलिसांवर प्रेशर आला, ते काय कायदेशीर प्रक्रिया झाली. पण असे त्या वैष्णवी सारख्या लाखो हजारो महिला या महाराष्ट्रामध्ये असतील, त्यांचा आवाज कुणी ऐकायला तयार नाही. पण सामान्य माणसाचा आवाज बुलंद करणं आणि नैतिकता, इथिक्स, तत्व सांभाळून पत्रकारिता करणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. आणि निश्चितपणे त्या अशा या कार्यशाळेच्या आणि व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून ते होईल. मीडिया आता भारत पाकिस्तान युद्ध लागलं तर मी एक रात्री पूर्ण रात्रभर टीव्ही लावून बसलो होतो की आज काय उद्या काय प्रेतगीत दिसतील पाकिस्तानच्या आपल्याला. भारत पाकिस्तानचं युद्ध तर आम्हाला असं वाटत होतं सगळे चावलवाड्यात लढत होते का काय. म्हणजे दाऊद इब्राहिम देश सोडून गेला, कराचीवर ताबा केला, इस्लामाबादवर ताबा केला, पाकिस्तानवर ताबा केला, अशा बातम्या रेप्युटेड चॅनल देत होते. कसा सामान्य माणसाने विश्वास ठेवायचा? त्यामुळे पत्रकारितेची विश्वासार्हता कायम राहिली पाहिजे. या दृष्टीनं जबाबदारीचं भान ठेवून प्रत्येकाने काम करावं असं मला वाटतं. तुमचंही आमच्यासारख्या शेतकऱ्यांसारख्या मॅडम आता बोलल्या त्यांनी उल्लेख केला बोलताना की सोलापूरमध्ये लग्न होत नाही म्हणून तरुण पोरांनी मोर्चा काढला की आम्हाला मुली द्या. आमचा एक कार्यकर्ता आहे पवन भाकरे नावाचा बुलढाण्याचा, त्यांनी सरकारनं मागणी केली की तुम्ही सोयाबीन आयात करता, तुम्ही कांदे आयात करता, तुम्ही बटाटे आयात करता, तुम्ही तेल आयात करता, तर 50-50 हजार पुरी पण आयात करा आमच्यासाठी, अशी त्यांनी जाहीर मागणी केली. जसे आमची शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न होत नाही तसे तुमचंही काही वेगळं आहे असं नाही, तुमचं बी तोच प्रॉब्लेम आहे. पत्रकार म्हटलं की लवकर कोण मुलगी देत नाही, तुम्हाला काहीतरी साईड बिझनेस दाखवावा लागतो, कारण त्यांना माहिती आहे पत्रकारितेत इन्कम नाही. पण प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराचा एक दबाव असा असतो की माझं म्हणणं पत्रकाराचं असं असलं पाहिजे आपली पत्रकारिता की जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी येऊन आपल्या दारात मुजरा घातला पाहिजे. आणि पत्रकार नेत्याच्या दारात नको तर नेते पत्रकाराच्या दारात असले पाहिजे. अशा पद्धतीचा आपल्या पत्रकारितेचा दबदबा असला पाहिजे. महाराष्ट्रात तो अनेक लोकांचा आहे, नाही असं मी म्हणत नाही, पण त्याच्यामध्ये वृद्धी झाली पाहिजे. आज मला तुम्ही सगळ्यांनी बोलवलं, मी पत्रकारांना शहाणपणा शिकवण्या इतका अजिबात मोठा नाही, पण जे समाजात दिसतं, जे जाणवतं, जे मी अनुभवतो ते मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि तुम्हालाही माझी विनंती आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आता हा एक असा
रडका विषय झाला असं अनेकांना वाटतं. रोज मध्ये त्याला कोण रडे, रोज 10 लोक आत्महत्या करतायत. मला असं वाटतं विशिष्ट समूहातले लोक जर का आत्महत्येच्या दिशेनं पावलं टाकत असतील तर त्या बापाची पावलं ढासाळत जाणारी पावलं थांबवणं ही तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. व्हॉइस ऑफ मीडियाचं मला कौतुक वाटतं. पत्रकारांच्या खूप अडचणी आहेत. कोरोनाच्या काळातही पत्रकार योद्ध्यासारखे लढत होते. जेव्हा संकट येतात, देशावर येतात किंवा कुठे येतात तेव्हा पत्रकार सगळ्यात पुढे असतात. या पत्रकारांच्या कुटुंबांना आधार देण्याचं काम, त्यांचे विमा कवच काढण्याचं काम व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात सगळ्यात पहिल्यांदा झालं. आणि मस्के साहेबांच्या नेतृत्वामध्ये 400 पत्रकारांचा विमा काढला आणि तो बुलढाणा पॅटर्न व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रावर गेला. मला वाटतं सविस्तर 4,500 पत्रकारांचा विमा व्हॉइस ऑफ मीडियाने काढला. 7,500 मॅडमला आपल्या परफेक्ट असतात, मी गणितात कच्चा आहे. 7,500 पत्रकारांचा विमा काढला. व्हॉइस ऑफ मीडियाने काय केलं असेल तर एक गोष्ट केली की तुम्ही जेव्हा एखाद्या राजकारण्याच्या विरोधात किंवा एखाद्या भ्रष्ट माणसाच्या विरोधात लिहिता तेव्हा तुमच्या मनामध्ये एक भावना तयार झाली की मी एकटा नाही, माझ्याबरोबर व्हॉइस ऑफ मीडिया आहे, मला कोणाला घाबरायचं काही कारण नाही. नाही तर एखाद्या पत्रकाराने एखाद्या मोठ्या प्रस्थापित राजकारण्यांच्या किंवा गुंडांच्या विरोधात, अधिकाऱ्यांच्या विरोधात लिहिलं तर त्याला कोणीच पकडण्याचं काम, त्याच्यावर केसेस घालून त्याला तुरुंगात टाकण्याचं काम, वेळप्रसंगी मारहाण करण्याचं काम हे लोक करतात. पण आता तुमची संघटना मजबूत आहे, त्यामुळे तुम्हाला कुणाच्या बापाला घाबरण्याचं काही एक कारण नाही. ही भावना व्हॉइस ऑफ मीडियाने प्रत्येकाच्या मनामध्ये तयार केली आहे, एक आशावाद तयार केला आहे. आणि जो तरुण पत्रकारितेमध्ये यायला खबरला होता त्या तरुणांना पत्रकारितेचं आशादायी चित्र तयार करण्याचं काम या व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात झालेलं आहे. नाही, हे क्षेत्र चांगलं आहे, याही क्षेत्रात आपण गेलो पाहिजे. याही क्षेत्राच्या माध्यमातून मोठी समाजसेवा होऊ शकते आणि लोकांचा आवाज आपण बुलंद करू शकतो. हे काम खऱ्या अर्थानं व्हॉइस ऑफ मीडियाने केलं. मी संदीप काळे सरांचे विशेष आभार मानतो की आमचा बुलढाणा जिल्हा हा तशा अर्थानं एकेकाळी मागासलेला जिल्हा होता. बुलढाणा म्हटलं की लोक विचारायचं कुठे आहे, आम्ही सांगायचं शेगाव, हा शेगावच्या बाजूला. आता शेगाव आमच्या जिल्ह्यात ना, म्हणजे चालू काय आम्ही सांगायचं शिंदखेड राजा, जिजाऊंचा राजवाडा, ते आमचं बुलढाणा. पण व्हॉइस ऑफ मीडियाच्या अत्यंत नामांकित अशा पत्रकार संघटनेचं पहिलं प्रदेशाध्यक्षपद बुलढाण्याला देऊन बुलढाण्याची मान उंचावण्याचं काम संदीप काळे सरांनी केलं. त्याबद्दल मी बुलढाणेकरांच्या वतीनं त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही प्रदेशाध्यक्षपद मस्के साहेबांना दिलं. आता आमचा जिल्हा पॉलिटिकली खूप असा हाय लेवलला गेलेला आहे. काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आमच्या जिल्ह्यात इथून सुरुवात झाली यांच्यापासून. व्हॉइस ऑफ मीडियाचं प्रदेशाध्यक्षपद आलं, आमच्या जिल्ह्यात पद आले. काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद आमच्या जिल्ह्यात. शिंदे गटाचे एकमेव मंत्री जे मला विरोध करतात सातत्यानं, प्रतापदादा केंद्रीय मंत्री शिंदे गटाचे एकमेव आमच्या जिल्ह्यात. भाजपचे 6-7 टर्म सिनियर आमदार आमच्या जिल्ह्यात. भाजपचे कॅबिनेट मंत्री आमच्या जिल्ह्यात. एमपीएससीच्या सेक्रेटरी खरात मॅडमचे मिस्टर सचिव होते मंत्रालयात, ते आमदार आमच्या जिल्ह्यात. अजितदादाचे पश्चिम विदर्भातले एकमेव आमदार आमच्या जिल्ह्यात. व्हॉइस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष आमच्या जिल्ह्यात. म्हणजे आमचा जिल्हा काही कमी नाही, फक्त आमचाच अजून वेळ लागायचा बाकी, आमचा वेळ लावा येतो कधीच लागतो काय माहिती. पण ठीक आहे, नाही लागला म्हणून नागनोडी वळणाला किंवा आड वळणाला मी कुणाच्या गाडीत बळजबरी जाऊन बसणारा कार्यकर्ता नाही. मी बळजबरी कोणाचं घर निघत नाही. चळवळीचं काम करत राहू, इमानदारीने काम करत राहू. आपल्या नशिबात असलं तर जमन. आणि तसंही मी लाल दिवा सोडून आलेलो आहे. वयाच्या 28व्या वर्षी मला लाल दिवा मिळाला होता. महामंडळाचा अध्यक्षपद होतं, लोकांना इथला बंगला होता, सगळं होतं. मला करमलं नाही, कारण मी यांच्यासारखा बंडखोर आहे. मी राजीनामा, लाल दिवाला लाच मारली, राजीनामा दिला, एसटीने गावाकडे आला. मी सर्किटच आहे आणि इथं जमलेले सगळे सर्किटच आहे. सर्किट म्हणजे चांगल्या अर्थात. लगेच तुला म्हणा आम्हाला पत्रकारांना सर्किट म्हणलं, लाव आमच्या बातम्या. सर्किट म्हणजे एखाद्या ध्येयानं वेळा झालेला माणूस, त्याला माझ्या भाषेतून सर्किट म्हणतो. त्यामुळं हे सगळे जे काही आपण वेगळ्या विचाराचे लोक आहोत, एखाद्या गोष्टीसाठी पागल होणं, वेळ होणं, अशा सगळ्या लोकांची ही संघटना आहे. निश्चितपणे ही संघटना मजबूत होईल. मला मस्के साहेब सांगत होती की उपचारही मिळाले म्हणे, त्याची घोषणा झाली का?
काय तुमच्या इकडे म्हणजे व्हॉइस ऑफ इंडियाचं हे कार्ड असलं की सगळे उपचार असं काहीतरी आहे ना, तर आम्हाला एखादं कार्ड घेऊन टाका, आमचा वेळ लागून दे. व्हॉइस ऑफ इंडियाचं कार्ड यांना म्हटलं आपल्या त्याच्यात घ्या आणि इमानदारीने सांगतो, जर आता मला इकडे वेळ नाही बसला तर मी तुमच्याकडे देतो पत्रकार म्हणून. आणि तसंही मी तुमचा अविभाज्य घटकच आहे, त्यामुळं मला तुमच्याशी बोलून सगळ्यांशी खूप आनंद झाला. मी काही नेहमीच्या आवेशाचं भाषण करणार नाही. वेळेचे प्रवास कसा कुठं सभा होती, कशी कॅन्सल केली? ऍक्च्युली मी 15 दिवसापासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. मी नाशिक, निफाड, सिन्नर, संगमनेर, अहिल्यानगर, शिक्रापूर, शिरूर, कर्जत, जामखेड या सगळ्या ठिकाणी मेळावे घेऊन कार्यक्रम करून कोल्हापूर, सांगली, पंढरपूर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, सिंदखेड राजाची परवाची सभा या सगळ्या मोठ्या मोठ्या सभा करत शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या आणि पीक विम्याच्या. रात्री माझी सभा होती नागपूर जिल्ह्यामध्ये धनखेडला. तिथून इथे यायला पूर्ण रात्र लागते. आज माझी सभा दुसरीकडे होती, पण संदीप काळे सरांचा फोन आला आणि व्हॉइस ऑफ इंडियाचा कार्यक्रम आपला कार्यक्रम आहे. संदीप काळे सर हा प्रश्न पत्रकारांसाठी करतायत, या माणसाला आपण मदत केली पाहिजे, या माणसाच्या भावाच्या पाठीशी आपण खंबीर उभं राहिलं पाहिजे, म्हणून मी माझी आजची सभा कॅन्सल केली पूर्व विदर्भातली. आणि त्या लोकांना सांगितलं, म्हटलं आजच्या दिवस मला माफ करा, मी लागलं तर 2-3 दिवस पुढच्या महिन्यात तुमच्याकडे मुक्काम येऊन बसतो, पण मला आजचा कार्यक्रम शेतीचा खूप महत्वाचा आहे. मी रात्रभराचा प्रवास करून येत आलो, आजचा कार्यक्रम कॅन्सल करा. आज पुन्हा रात्रभर बुलढाण्यात जायचं, उद्या बुलढाणा जिल्ह्यातले कार्यक्रम करायचे, परवा सकाळी पुन्हा दौऱ्यावर निघायचे, पुन्हा 8-10 दिवस बाहेर आहे. हा सगळा नित्यनियम सातत्यानं आमचं चालू असतं आणि ही प्रेरणा बऱ्यापैकी संदीप सरांकडून आम्हाला मिळते. ते थकतच नाही ना तुम्ही, रात्रभर जागलेले असेल तरी दिवसा खुश असतात. तुम्ही कोणतं औषध घेता काही समजत नाही. रात्री झोप लागली नाही की आमच्या आई आम्हाला म्हणायची तुला टिटवीचे अंडे पिले का, तर तुम्ही काय खाता किंवा काय औषध घेता, पण तुमच्या चेहऱ्यावरच नूर जातच नाही. माणूस कुठेही भेटो, माणसाच्या चेहऱ्यावर 24 तास आनंद असतो. आणि हे काम आपण वरवर बघतो, पण स्वतःच्या घरावर तुळशीपत्र ठेवून एखादा चळवळीतला कार्यकर्ता जसं स्वतःचं घर उद्ध्वस्त करून चळवळीत पागलासारखं काम करतो, तसंच काम संदीप सरांनी सुद्धा केलेलं लक्षात ठेवा. घरादारावर तुळशीपत्र ठेवून. आता त्या दिवशी आमचा फोन झाला, म्हटलं कुठे आहे ते, म्हणे की आज घरी आलो खूप दिवसानंतर, योगायोगाने पोरं पण घरी आहे, कोरोना भेटतो. बरं झालं, थोडेसे पोरं मोठे झाल्यावर तुम्ही हा धंदा चालू केला. आमच्यासारखं लवकर केला असतं तर माझं पोरगं तुम्हाला ओळखत नव्हतं पहिले. मी घरीच राहायचं ना, कोरोनाच्या काळात मला पोरांची घरी ओळख आहे, कारण कोरोनात मी घरी राहायचं, घरी म्हणजे झोपायला घरी आहे, तेव्हा ते मला बाबा म्हणून जवळ यायला लागला. आता इथून आलं घरी, तुम्ही सांगत असतो दुसऱ्या वर्गात गेलं ते म्हणतो बाबा मी 3रीत गेलोय, चुकीचं सांगू नका, सॉरी 3रीत म्हणजे आता 3रीत गेला असं सांगायचं होतं मला. संदीप काळे सगळ्यांचे पण मुलं लहान आहे, हे काम सोपं नाहीये लक्षात घ्या. स्वतःच्या घराजवळ कृषीपत्र ठेवणं, स्वतःचा बिझनेस बाजूला ठेवणं, स्वतःची नोकरी बाजूला ठेवणं आणि काही नसताना कबल्लक पद्धतीने आपलं संपूर्ण आयुष्य पत्रकारांसाठी समर्पित करणं, हे काम साधं सोपं नाहीये लक्षात ठेवा. हे प्रचंड मोठं काम आहे आणि हे काम करताना त्या समर्पण, सेवा, बलिदान, तपश्चर्या, आचारसंहिता सगळं पाळावं लागतं. तेव्हा माणूस असामान्यत्वाच्या दिशेनं प्रवास करतो. मला संदीप काळे सरांना हॅट्स ऑफ करायचे की त्यांनी हे काम एवढं मोठे काम सुरू केलेलं आहे. त्या कामाला आम्ही सोबत आहोत. पत्रकार तुम्ही एकटे नाही, महाराष्ट्रातला शेतकरी सुद्धा तुमच्या बरोबर आहे. शेतकऱ्यांची आमच्यासारखी तरी पाठपुरा तुमच्या सोबत आहे. तुम्ही काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि कुठलाही आता मी जेवता त्यांना विचारलं, आता हा कार्यक्रम संपायच्या आधी तुमचा तयार असेल ना, ते म्हणजे हा तुमचा तयार आहे. म्हणजे कसं काय मॅनेज करतात मला काही कळत नाही. मला त्यांच्याकडे काही कडे घेणं गरजेचे आहे. आम्हाला एखादा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे पहिले टेन्शन येतात, पैसे कुठून जमवायचे, सगळं कसं. कारण आमच्यासोबत काम करणारे फाटकेच लोक आहेत आणि तुमच्यासोबतही काम करणारे सगळे फाटके आहेत. फाटके येतात, त्यातल्या त्यात वेळ काढून यायचा. आता पैसा पण देऊ शकतो, पण वेळ देणं फार कठीण आहे, लक्षात घ्या. त्यामुळं तुम्ही एवढा वेळ त्यांच्यासाठी देता. संदीप काळे सरांना जपा, त्यांना ताकद द्या. असा माणूस पुन्हा होणे नाही.
कारण कसं असतं, प्रतिभावान माणसं वारंवार जन्माला येत नाही, लाखात कुणीतरी येत असतो जन्माला. एक फिलॉसॉफर कायम असा म्हणतो, काळजीपूर्वक आहे का, एक फिलॉसॉफर कायम असा म्हणतो, सामान्य माणसाच्या दृष्टीनं मृत्यू हा आयुष्याचा शेवट आहे, पण हे खरं नाही. मग खरं काय आहे? तुमच्यातली प्रतिभा, तुमच्यातलं अंगभूत कौशल्य, तुमच्यातलं स्किल याचा वापर न होणं अथवा त्याचा वापर न करणं अथवा ते गंजन ठेवणं हे मृत्यूपेक्षाही भयानक आहे. म्हणून आपल्यामध्ये ज्या काही प्रतिभा आहेत त्या प्रतिभेची हा माणूस जाणीव करून देतो प्रत्येकाला, की तू बोलू शकतो, तू गाणं म्हण. त्यांच्या त्या लेखाच्या माध्यमातून अनेक लोक जे समाजाला माहीत नाही अशा लोकांना समाजासमोर आणण्याचं काम ते करतात. आपल्याकडे कशी प्रथा वेंडी वळण आहे, एखाद्याला पद्मश्री पुरस्कार मिळाला की सगळं महाराष्ट्र त्याचे सत्कार करत बसतो. अरे आपल्या आजूबाजूला पण चांगले लोक आहेत, ते पण आदर्श होऊ शकतात. अशा लोकांना शोधून काढून ते त्यांच्या भटकंती नावाच्या घमंती नावाच्या सदराच्या माध्यमातून जनतेसमोर आणतात. अशा सामान्यांचा वंचितांचा आवाज म्हणून ते आहेत. संदीप काळे सरांना जपूया, त्यांना दीर्घायुष्य लाभो, त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. पुढच्या कार्यशाळा परदेशात घ्या, म्हणजे आमच्या तुमच्याबरोबर एखादा टूर होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्यासाठी 4 ओळी सांगतो. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है, राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है, मौत कल क्यों आज आ जाए, डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है, फैसला मैदान में होगा, मरता कौन है. धन्यवाद. जय हिंद.